नमस्कार मित्रांनो, यशस्वी सुयश अँड मॉम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. अडीच अक्षरे प्रेमाची एक प्रेम कहाणी भाग 9 मध्ये आपण पाहणार आहे. नुसती शावर घेऊन आलेली ती ओल्या केसांना झटकट आरशासमोर येऊन उभी राहिली. तिच्या पांगड्यांचा मधुर संगीताने त्याची झोप चाळवली. अर्धवट झोपेत असलेल्या डोळ्यांनी समोर मनमोहक रूपाला आपल्या नजरेत कायमस्वरूपी सामावून घेतले होते. अजून उजाडही नव्हता. गाठ हा इतका की थंडीने तिच्या अंगाची ताट झालेली लव ही त्याला स्पष्ट दिसली. आरशाला लावलेल्या लाईट्स तिने लावल्या तसं तिच्या शरीरावर असलेले पाण्याचे थेंब चमकले. त्या बिंदूंना ओठांनी पिऊन घेण्याचा मोह खूप झाला त्याला. तो झोपलेला आहे याच भ्रमात ती होती. ब्लाऊजच्या दोरीची गाठ बांधताना तिच्या गोऱ्यापान पोटाची झलक त्याला दिसली. पहाटच्या वेळी आपल्या मिठीत नसून त्या दोरीच्या गाठीत गुंतून त्याला सहन होईना. आवाज न करता तो उठून तिच्याजवळ गेला. त्या शिफॉनच्या ब्लॅक साडीला मोकळं करत एक टोक तिने नाभीच्या तेथे खोचायला घेतले. पण थंडगार तिच्या शरीराला उष्ण श्वासाची जाणीव झाली, जे तिच्या मानेवरील दवबिंदू ओठांनी टिपण्यात व्यस्त होते. तीच अंग रोम रोम शहारले. आहा! अमय तिच्या नाजूक कमरेवर ओठांनी केलेला पुढाकार काही सुचेना तिला. ओह! त्याच्या स्पर्शाच्या प्राजक्ता इतकी बेभान झाली होती की तो कधी तिच्या समोर येऊन गुडघ्यावर बसला तिचं तिला कळले नाही. तिच्या हातातून पायाशी पडलेली साडी त्याने घेतली आणि एक टोक घेऊन तो तिच्या पोटाजवळ खोचत असताना त्याचं लक्ष वरून वरघळत येणाऱ्या पाण्याच्या थेंबाकडे गेले आणि इतका वेळ मनात असलेली सुप्त इच्छा ते दवबिंदू ओठांनी टिपण्याची त्याने पूर्ण करून टाकली. त्याच्या नरम ओठाचा स्पर्श झालेला तेव्हा तिने पोट आणि आकसून घेतले. त्याला जाणवतच त्याने आणखी जोरात तेथे चुंबन घेतले. तिचा हात तिच्या केसात गुंफला, ज्याने तिला तो स्पर्श आणखी हवा हे त्याला समजलं. पण मासुळी जशी पाण्याविना तडफते असं त्याला तिला स्वतःच्या प्रेमात तिला तडफताना पाहताना मजा येत होती. अमय साडी तिच्या पोटापासून कमरेपर्यंत खुचत होता आणि डोळे बंद करून ती प्रचंड शहारणे न्हात होती. तिच्या भोवती गोल फिरत त्याने साडीचा पदर तिच्या खांद्यावर टाकला तेव्हा बंद डोळ्यांनीही त्याची रोखलेली नजर तिला जाणवली आणि तो तिच्या सौंदर्याने निहाळत आहे हे तिला जाणवलं. पण त्याच्या डोळ्यात बघण्याची हिंमत काही होईना. त्याच्या नजरेत गुंतून गेल्यानंतर ती स्वतःलाही विसरून जाते हे तिला माहीत होतं. पण सध्या तरी तिला तो स्पर्श अनुभवायचा होता आणि त्याला तिला खूप स्पर्श करायचा होता, कारण तो स्वतःलाही तिला स्पर्श करण्यापासून अडवू शकत नव्हता. साडीच्या मिऱ्या तिच्या नाभीच्या जवळ खोचत असताना त्याच्या बोटाचा झालेल्या स्पर्शाने तिने एक बाजूला मान वळवून घेतली. तिला असह्य होत होतं. आता तो खूप जवळ उभा होता. पदरला पिन लावण्यात आलेला तो स्तब्ध झाला, कारण तिच्या झुकलेल्या मानेवरील चमकणाऱ्या थेंबांनी त्याचं लक्ष विचलित केलं होतं. कधी त्याचा चेहरा तिच्या मानेजवळ झुकला त्याचे त्याला कळले नाही. दोघांनाही एकमेकांची इतकी ओढ होती की स्पर्श करण्यासाठी आसुसून गेले होते. अमयची ओठ तिच्या मानेवर विसावले. तिचा पदर ढसाळला होता. त्याच्या हातातील पिन सुद्धा पडली होती. नुसतंच नेसलेली साडी विस्कटली होती आणि तो तिच्या मानेवर चुंबनाचा वर्षाव करत होता. पण तिच्या नाजूक त्वचेऐवजी एकदम रफ का लागत आहे. त्याच्या ओठांना त्याला अजूनच जास्त दात रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यावेळी काहीतरी विचित्र भावना वाटली. डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर प्राजक्ताच्या मानेऐवजी तेथे उशी होती. खडबडून तो जागा झाला आणि उशी खाली फेकून दिली. असं स्वप्न त्याला कसं काय पडलं हे समजले नाही. वेळ बघितला तर खरंच पहाटचे 2 वाजले होते. त्या आलिशान बेडरूममध्ये तो एकटाच झोपलेला होता आणि नुसता स्वतःच्या एवढ्या गोड स्वप्नातून आठवत होता. मांडी घालून बसलेला अमय हातावर हनुवटी पेलून
डोळे बंद करून आता जे काही स्वप्न बघितले त्याला उजळणी करून चालू होती. इतकं सुंदर स्वप्न सत्यात कधी उतरेल त्याला कळले नव्हते. कारण जेव्हापासून दुपारपासून त्याने तो एक शब्द ऐकला होता तेव्हापासून त्याला असं काहीतरी वेडेपणा करायचा सुचत होता आणि त्याला यासाठी त्यांनी व्यक्तीचे आभार नक्की मानायला पाहिजे होते. प्राजक्ताबद्दल त्याला जे काही वाटत होतं ती काळजी नसून प्रेम आहे हे जेव्हा त्याला कळले तेव्हा खरंच प्रेम असं असतं का तो विचार करत होता. जे आपण फिल्ममध्ये दाखवतो तसं काही त्या कृत्रिम भावना असतात पण स्वतःला जाणवल्यावर ते प्रेमात पडल्यावर असं काही होतं का याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने रोहितला थँक्यू म्हटले. कारण रोहित हा तो व्यक्ती होता ज्याने अमेयच्या वेडेपणाला प्रेम नाव देऊन टाकलं होतं आणि प्राजक्ताला साडी देण्यासाठी हात पुढे केलेल्या अमेयच्या हातात ती साडी तशीच राहून गेली जो तरी ती घरी घेऊन आला होता. कारण ना प्राजक्ताने ती साडी स्वीकारली होती आणि अमेयही काही बोलू शकला नव्हता. दुपारच्या वेळी जेव्हा रोहितने पोलीस स्टेशनच्या समोर अमेयच्या हातात साडीची पिशवी दिली तेव्हा अमेय खूप हिम्मत करून त्या दिवशी सांगण्याचं ठरवलं. त्याला आठवलं की नाही हेही माहिती नव्हतं. प्राजक्ता अजूनही तो काय बोलतो याच्या प्रतीक्षेकडे होती. तिला वाटलं की पैसे द्यायचे लागतील की काय. भीती वाटली तिला कारण मोठमोठे लोक असेच असतात याची भीती तिच्या मनात होती. अमेयच्या गालावर उमटलेले वन तिला आणखीन नाराज करत होते. मी तुमची माफी मागितली आहे. आणखीन काही करू शकते का प्लीज सांगा. तेव्हा जे झाले ते झाले पण प्लीज असं ती बोलत होती तोपर्यंत कॅमेऱ्याचे फ्लॅश पडायला लागले. शीट यांना कोणी बोलवलं रोहित म्हणाला आणि पत्रकारांना क्लिक करण्यापासून अडवायला लागले. पण पत्रकार हटत नव्हते. नशीब अमेय आणि प्राजक्ताची पाठ होती त्यामुळे त्यांचे चेहरे दिसले नाही पण अमेयची कार ओळखून घेतली होती. पोलीस स्टेशनच्या आवारात काही पत्रकार होते. त्यांनी अमेयला ओळखलं होतं आणि मशहूर फिल्म प्रोड्युसर पोलीस स्टेशनमध्ये आहेत म्हटल्यावर ब्रेकिंग न्यूज तर होणारच होती. सर प्लीज येथून चला. सर मीडियाचे लोक आलेले आहेत. उगीच बातमी होईल रोहित म्हणाला. पण अमेयला प्राजक्ताशी बोलायचं होतं. एक मिनिट मी प्राजक्ता प्लीज. पण मीडियाची लोक म्हटल्यावर प्राजक्ताने तेथून काढता पाय घेतला. तिलाही वाटलं की तिची बदनामी होईल. तोपर्यंत पत्रकारांनी त्याला गाठलं आणि आत्ताही मंदिराच्या पायऱ्या चढण्या पाठमोऱ्या प्राजक्ताला तो जाताना पाहत राहिला. रोहित मीडियाला हँडल कर मी आलोच. सर नको अवॉइड करू प्लीज रोहित म्हणाला. आय डोंट केअर मला तिला भेटायचं आहे. सर थांबा. मीडियाला उत्तर न देता जाणाऱ्या अमेयला त्याने अडवले. सर रोड रोमियोसारखा नका ना वागू. उद्या ब्रेकिंग न्यूज होईल. अमेय सुलताने अशा मुलीच्या प्रेमात वेडा झाला आहे जिने त्याला मारलं आणि पोलीस स्टेशनमध्ये पण पाठवलं रोहित म्हणाला. प्रेमात वेडा मी. अमेयने पुन्हा ते शब्द म्हटले. रिअली आय एम इन लव्ह. रोहितने मीडियाला अडवलं. अमेय देवळात जात होता पण गाडीकडे मीडिया आहे म्हणून जायला नकार दिला. पण प्राजक्ताला भेटायचं होतं त्याला. ही साडी द्यायची होती. पण फोटो क्लिक व्हायला लागले आणि गार्डने अमेयला कव्हर केले. नाईलाजाने तो गाडीत बसला. पण गाडी मात्र देवळाच्या समोर उभी करायला लावली. थोड्याच वेळात आजींचा हात पकडून प्राजक्ता पायऱ्या उतरताना दिसली आणि तो बस तिला पाहतच राहिला. एका हाताने आजीचा हात पकडून त्यांना पायऱ्या उतरायला मदत करत होती तर दुसऱ्या हातात पूजेचे ताट होते. चेहऱ्यावर उदासी वाटत होती तिच्या. अमेयने पटकन फोन काढून तिचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. पण मंदिर असल्याने गर्दी फार होती. एकही प्रॉपर फोटो येत नव्हता. आजूबाजूला गार्ड असल्याने त्याला निघताही येत नव्हतं. रोहितने फोन केला त्याला. अमेयने फोन कट केला आणि पुन्हा प्राजक्ताचे फोन काढण्यात मग्न झाला. पण रोहितने वारंवार फोन करायला सुरुवात केली. चिडून त्याने फोन उचलला. काय आहे? सर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणत आहे जर काही केस नसेल करायची तर प्रकरण रफादफा करून टाकायचं का? रोहित म्हणाला. हो चालेल
सांग त्यांना मला काही प्रॉब्लेम नाही आणि जितके मीडियाचे लोक आहेत त्यांच्याकडून सगळे फोटो क्लिक केले असले तरी डिलीट करून टाकायला सांगा. ठीक आहे सर, मी सांगतो आणि लवकर आलोच सर, रोहित म्हणाला. तोपर्यंत अमयने पाहिले तर प्राजक्ता आणि आजी दिसेनाशी झाली. आजही त्याच्या हातात न संधी होती. त्याला मनोमन रोहितचा राग आला, कारण त्याला कुठल्या दिशेने गेला हे त्याला कळलेच नव्हते. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा.